श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। श्रीरामे पावन कथा, श्रीरामे पावन भक्ता, श्रीरामे पावन श्रोता, श्रीराम स्वतः ग्रंथार्थ, प्रभु रामचंद्र भगवान की जय। तर असणारा एकनाथ महाराज सांगू लागलेले आहे की प्रभू रामचंद्रामुळे असणारा श्रोता सुद्धा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची कथा सांगितल्यामुळे असणारा पावन आहे। ऐकणारा असणारा जो आहे तो सुद्धा असणारा श्रोता सुद्धा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची कथा ऐकल्यामुळे तो सुद्धा पावन अशा प्रकारचा आहे। आणि पूर्ण जी ही रामायणाची कथा आहे ती सुद्धा असणारे त्यामध्ये असणारा राम असल्या कारणानं अतिशय पावन अशा प्रकारची रामायणाची कथा आहे असं एकनाथ महाराज सांगत आहे। श्रीरामे धन्य धरणी, श्रीरामे धन्य करणी, श्रीरामे धन्य वाणी, जे रामायणे विनटली। आणि प्रभू रामचंद्रामुळेच असणारा या ठिकाणी धन्य अशा प्रकारची ही सृष्टी आहे। कारण चराचरामध्ये या ठिकाणी प्रभू रामचंद्र बसलेले आहेत आणि त्यामुळेच असणारा ही जी कथा आहे ती सुद्धा अतिशय धन्य अशा प्रकारची आहे। आणि जो कोणी असणारा या कथेचा स्वाद घेतो तो सुद्धा अतिशय धन्य अशा प्रकारचा आहे असं एकनाथ महाराज सांगतात। श्रीरामे पावन संसार, श्रीरामे पावन चराचर, श्रीरामे पावन नर, जे तत्पर नित्य स्मरती। आणि प्रभू रामचंद्रामुळे असणारा त्या ठिकाणी चराचर म्हणजे जे कोणी असणारा जिवंत आहे ती प्रत्येक गोष्ट असणारी त्या ठिकाणी पावन आहे। परंतु ज्यामध्ये असणारा राम आहे, ज्याच्या मनामध्ये राम आहे, ज्याच्या ध्यानामध्ये राम आहे अशा प्रकारच्या लोकांसाठी असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र या सर्वांचं कल्याण करण्याचं काम करतात असं असणारा एकनाथ महाराज सांगतात। राम नामे शुद्ध साधन, राम नाम शुद्ध ज्ञान, राम नामे सुटे बंधन, नाम पावन सर्वार्थी। आणि राम नामापेक्षा पवित्र असणाऱ्या या धर्तीवर या जगामध्ये दुसरं काहीच नाही अशा प्रकारचं असणारे एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत। कारण राम नामा एवढं श्रेष्ठ असणारं दुसरं काहीच नाही। कारण त्या नामाच्या जीवावर असणारं जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त होऊ शकता। संसाराच्या तुमच्या ज्या दुःख व्यथा आहेत याच्यातून सुद्धा असणारं तुम्हाला जर समाधान प्राप्त करायचं असेल तर फक्त एक रामवान उपाय आहे, तो म्हणजे असणारा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे। राम नामे सरते तोंड, राम नामे सरले किष्किंदा कांड, आता उगवले सुंदर कांड, अति प्रचंड प्रतापी। आणि नामासी विमुख तो नर पापिया अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी हरिपाठात सुद्धा सांगितलेला आहे। तसं असणारा जो नामापासून लांब राहतो तो असणारा त्या ठिकाणी यमाचा पावना झाल्याशिवाय राहत नाही। त्याच्यामुळे असणारा जो नितांत प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतो तो असणारा या सर्व दुःखातून, संसाराच्या असणाऱ्या सर्व संकटातून, भवसागरातून तारून नेण्याचं कार्य असणारं त्या ठिकाणी नामस्मरण करतं। आणि अशाच प्रकारचं नामस्मरण करत करत कधी असणार काही क्षणातच त्या ठिकाणी किष्किंधा कांड संपून गेलेला आहे अशा प्रकारचं एकनाथ महाराज सांगतात। राम नामाची थोरी, श्रीराम आहे सर्वांतरी, राम नाम सत्वर उच्चारी, तिने भवसागरे तरतील। आणि प्रभू रामचंद्राचं नामस्मरण जो असणारा नितांत करेल एका क्षणासाठी असणारा त्याचा विसंब होऊ देणार नाही, तो असणारा सहज असणारा चालता बोलता असणारा या ठिकाणी या भवसागरातून तरुण जाणार आहे। कसल्याही प्रकारचं दुःख असणारं त्याला बाधू शकत नाही, कसल्याही प्रकारचं संकट असणारं त्याला असणारं अडवू शकत नाही। एवढं सामर्थ्य असणारं त्या ठिकाणी नामस्मरणाचं आहे असं असणारं त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात। सुंदर कांडीची कथा वृत्ती, आदी मध्य आणि प्रांती, हनुमंताची परम ख्याती, सीता शुद्धार्थी प्रताप। आता असणारा आजपासून या ठिकाणी सुंदर कांडाला सुरुवात होणार आहे। आणि सुंदर कांड असणार सुरुवात झाल्यापासून असणारा शेवटपर्यंत हनुमानजीची असणारा त्या ठिकाणी पराक्रम असणारा सर्व सुंदर कांडामध्ये आहे। त्यांनी असणारा काय काय ख्याती केलेली आहे सर्व असणारा सुंदर कांडच असणारा त्या ठिकाणी हनुमानजीचं आहे असं एकनाथ महाराज सांगतात। त्याच्या प्रतापाची थोरी, राहोनी लंकेच्या शिखरी, शोधावया सीता सुंदरी, विचार करी तो ऐका। आता असणारा कथेकडे त्या ठिकाणी एकनाथ महाराज वळालेले आहेत की जो असणारा कालच्या अध्यायामध्ये हनुमानजी असणारा उड्डाण त्यांनी असणाऱ्या लंकेच्या दिशेने केलं होतं, परंतु त्यांचं उड्डाण असणारं पडलंकेमध्ये गेलं होतं आणि पडलंकेमध्ये गेल्यामुळं तिथं क्रौंचा नावाची राक्षसी असणारी त्यांनी मारलेली आहे। आणि आता असणारं त्या ठिकाणी
लंकेमध्ये असणारा हनुमानजी आलेले आहेत आणि एका उंच शिखराच्या असणारा त्या ठिकाणी शेंड्यावर जाऊन असणारा विचार करू लागलेले आहेत. असं इकडं तिकडं सर्व लंका असणारे निहाळून पाहू लागलेले आहेत की आता असणारं पुढचं कार्य कसं साधावं, कशा प्रकारे सीतेचा शोध घ्यावा, असं असणारे एका शिखरावर बसून असणारा हनुमानजी बघू लागलेले आहे. त्रिकुटाच्या शिखरावरी हनुमान वेंगोनिया पाहे चौफेरी तव देखे कळ कनक कळसांची आहारी गगनोदरी लखलखिती. आता असणारं एका शिखरावर बसून असणारं सर्व लंकेचं निरीक्षण त्या ठिकाणी हनुमानजी करू लागले. त्यावेळेस असणारं त्यांना दिसू लागलेलं आहे की मोठे असणारे त्या ठिकाणी सोन्याचे कळस असणारे त्या ठिकाणी त्या लंकेचे गगनाला असणारे त्या ठिकाणी भिडलेले हनुमानजीनं पाहिलेले आहेत. जैसी नक्षत्रे नभाच्या पोटी सुप्रभा शोभती गोमटी कनक कळस लख लखिती त्रिकुटी कोट्यानुकोटी लंकेमध्ये. आणि तशा प्रकारे असणारे नक्षत्र चमकतात तशा प्रकारचे असणारे त्या सर्व लंकेच्या घरोघराचे असणारे जे शिखर होते ते असणारे अतिशय चमचम चमचम करू लागलेले हनुमानजीनं पाहिलेले आहेत. द्यावी अमरावतीची उपमा त्या होणे आली कैची महिमा लंका निर्माण करी ब्रह्मा विश्वकर्मा प्रेरुणी. आणि अमरावतीची जर उपमा दिली की असणारी लंका अमरावती सारखी दिसते तर ती सुद्धा अमरावती सुद्धा असणारे त्या ठिकाणी त्या असणार जी काही अमरावती आहे ती असणार अमरावतीच्या समोर असणार लंकेच्या समोर असणार अमरावती सुद्धा फिकी आहे. कारण ब्रह्मदेवाने स्वतः असणार त्या ठिकाणी विश्वकर्म्याच्या हातून असणारी ही लंका बनवून घेतलेली आहे असं असणार त्या ठिकाणी हनुमानजी विचार करतात. कुबेराची अलकावती रावणे हिरोनी घेता वस्ती त्याची शंकुनी उमापती अलकावती सोडविली. यावेळेस असणारा राजा रावण त्या ठिकाणी कुबेरावर हल्ला करून त्याची अलकावती घेण्याचा प्रयत्न करू लागला होता. त्यावेळेस स्वतः महादेवाने असणार त्याचा सहाय्य करून असणार ती अलकावती वाचवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि नंतर त्या ठिकाणी ही लंका जी आहे ती असणारी त्या ठिकाणी रावणाला भेटलेली आहे असं असणार त्या ठिकाणी विचार हनुमानजी करत आहे. काळी विश्वकर्म्याचे हाती लंका करवी प्रजापती दुर्गे दुर्गम अति निगुती अगम्य गती सुरासुरा. आणि त्याच वेळेस असणारे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने कुबेराच्या हातून असणारी ही लंका जी आहे ती असणारी घडवून घेतलेली आहे. आणि त्या लंकेवर असणारा राजा रावण त्या ठिकाणी आधिपत्य त्याचं राज्य असणाऱ्या या लंकेवर त्यानं ठाण मांडलेलं आहे. अमरावती अलकावती अवलोकोनिया भोगावती देखोन अधिक लंकेची स्थिती संतोष वस्ती रावणे केली. आणि अमरावती अलकावती हे जे असणारे मोठमोठे या ठिकाणी देवांची स्थळं आहेत यांच्यापेक्षा सुद्धा असणारे शोभायमान अशा प्रकारची राजा रावणाची लंका आहे. आणि अतिशय दैदिप्यमान कोणत्याच गोष्टीची असणारे त्या ठिकाणी कमी नाही. परंतु असणारं त्या ठिकाणी जी काही राजा रावणाची लंका आहे ती असणारी राजा रावण मोठा माणूस म्हणता येणार नाही. कारण ती असणारी चोरट्याची लंका आहे. कारण सर्व काही चोरून आणण्याचं काम असणारा राजा रावण करत होता. पाहता कैलासा समान शोभे लंकेचे महिमान दुर्धर राक्षसांसहित जाण दशानन संरक्षी. आणि महादेवाचा जे कैलास पर्वत आहे तिथली जेवढी शोभा आहे तेवढी शोभा असणारी या ठिकाणी या लंकेची दिसू लागलेली आहे. आणि अशा प्रकारच्या शोभायमान लंकेत अशा प्रकारच्या सुवर्णाच्या लंकेमध्ये असणारा राजा रावण त्या ठिकाणी सर्व राक्षसांना घेऊन असणारा आपलं राज्य चालू लागलेलं आहे. उत्तम मध्यम नरी शुद्ध अशुद्ध नर नारी नांदिजे कनकाच्या मंदिरे लंकेची थोरी अनुपम्या. आता असणारा सोन्याची लंका राजा रावणाची होती. तिथं गरीब सुद्धा असणारा सोन्याच्याच घरामध्ये राहत होते, भिकारी सुद्धा असणारा सोन्याच्याच घरात राहत होते. अशा प्रकारची असणारी ती लंका होती असं असणारा एकनाथ महाराज सांगतात. अगाध लंकेचे महिमान सोये संरक्षी रावण कोट्यानु कोटी राक्षस गण परे भ्रमण सदा करीती. आता सगळ्यात गरीब जे सगळ्यात असणारे त्या ठिकाणी गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा सोन्याचे घर होते. मग असणारा अशा प्रकारची लंका त्यानं स्थापित असणारा राजा रावणानं केलेली होती. आणि त्या लंकेचं संरक्षण करण्यासाठी असणारं आजूबाजूनं चहूबाजूनं असणारा राक्षसांचा पहिरा असणारा त्या राजा रावणानं बसवलेला होता. आणि त्या लंकेचं रक्षण करण्याचं काम असणारं राजा रावण आणि त्याची सर्व सेना मिळून करत होते. ते तेरी गाव या जाण संधी न लभे अनुप्रमाण लंका दुर्ग अति दारुण
केवी आपण निघावे. आणि त्या लंकेमध्ये असणार जिकडं पाहावं तिकडं असणारा राक्षसांचा असणारा मेळा असणारा त्या ठिकाणी लावून ठेवलेला आहे. प्रत्येक जागेवर रक्षण असणारं करण्यासाठी राक्षसांना बसवलेलं आहे. आणि अतिशय दुर्गम अशा प्रकारचं ठिकाण आहे. तिथं मुंगी सुद्धा शिरू शकत नाही अशा प्रकारचं लंकेचं संरक्षण आहे. आणि एवढं संरक्षण असताना मी कशा प्रकारे त्या लंकेमध्ये प्रवेश करावा याचा विचार हनुमानजी करत आहे. लंका दुर्गिरी घोणी वारा सोय जाऊ न शके सैरा. त्यासही रावणाचा दरारा केला कामारा केर काढ्या. आता असणार स्वतः वाऱ्याला सुद्धा असणार त्या ठिकाणी अधिकार नाही की मनानं थोडं जोरात असणाऱ्या लंकेमध्ये घुसावं एवढं सामर्थ्य वाऱ्याचं सुद्धा नाही. वाऱ्याला त्यानं असणारा राजा रावणानं झाडून काढायला ठेवलेलं आहे. मग अशा प्रकारच्या लंकेमध्ये घुसावं कसं याचा विचार हनुमानजी करू लागलेले आहे. जेथे पुंजने गदळली वाट तेथे वायुची वाजती साठ. त्या लंके माझी मी मरकट कैसेनी परिस्पष्ट वागावे. त्या असणाऱ्या लंकेमध्ये वाऱ्याला सुद्धा असणारं त्या ठिकाणी राजा रावणाच्या म्हणण्यानुसार सांगण्यानुसार वागावं लागतंय. त्याला सुद्धा असणारं विनाकारण कुठं थोडं जास्त वारं सुटलेलं सुद्धा राजा रावणाला जमत नाही. अशा प्रकारच्या लंकेमध्ये मी नेमकं घुसावं तरी कसं, कशा प्रकारे मध्ये जावं, कुणाचा वेश धारण करावा, कुणाचं सहकार्य घ्यावं अशा प्रकारचा विचार एका जागेवर बसून असणारा हनुमानजी करत आहेत. वानर रूपे लंक्यात हिंडता होईल अनर्थ. कौतुके जो तो धरिल येत राम कार्यार्थ नासेल. आणि मी जर या ठिकाणी वानराच्या रूपात जर लंकेमध्ये प्रवेश केला तर काय होईल, सर्व राक्षस असणारे त्या ठिकाणी. कारण वानर दिसले की कुणी दगड मारेन, कुणी कांदा फेकेन, कुणी त्याला वाकडा दाखवेल. अशा प्रकारचं कृत्य त्या ठिकाणी सर्वजण करतील. आणि अशा प्रकारच्या कृत्यात जर मी अडकलो तर असणारा माझा ज्या कार्यासाठी मी आलेलो आहे, प्रभू रामचंद्रांनी जे मला काम सांगितलेलं आहे ते काम असणारं बाजूलाच राहील. आणि अशा प्रकारचा व्यर्थ वेळ माझा जाईल असा विचार असणारा हनुमानजी करत आहेत. राक्षस रूप धरिता क्रूर तेथेही अनर्थ आहे तोर. ब्राह्मण मांसांचा आहार निशाचर करविती. आता काय करावं असा विचार हनुमानजी करू लागले. मग आपण काय करावं, राक्षसाचंच रूप धारण करून असणाऱ्या या ठिकाणी लंकेमध्ये घुसावं का. पण त्या ठिकाणी जर लंकेमध्ये घुसायचं म्हटलं आणि लगेच गेल्याच्या नंतर त्या राक्षसांना असणारं खायचं अन्न असणारं काय होतं तर ब्राह्मणांचं असणारं जे काही मांस आहे ते असणारं त्यांना खायला होतं. ज्या गायी आहेत त्यांचं असणारं त्या ठिकाणी मांस खायला होतं. मग असणारं मी जर राक्षस होऊन गेलो तर सगळ्यात पहिलं जर राक्षसाचा पाहुणा व्हायचं म्हणलं तर सगळ्यात पहिलं असणारं ते ब्राह्मणाचं मांस आणून माझ्या समोर ठेवतील आणि मला ते खावं लागल अशा प्रकारचा विचार हनुमानजी करत आहे. राक्षस जातीचा परीक्षी द्विज मांस स्वेच्छा भक्षी. तो राक्षस शुद्ध पक्षी वीरू विपक्षी मारिती. आणि त्या ठिकाणी असणारी सगळ्यात पहिली राक्षस बनण्याची परीक्षा काय आहे की तुम्हाला असणारं त्या ठिकाणी गाईचं सुद्धा म्हणा किंवा असणारं ब्राह्मणाचं सुद्धा असणारं सगळ्यात पहिलं मांस खावं लागतं. तरच असणारं ते राक्षस त्यांच्या कुळातला असणारं समजतात, तेच त्याला असणारं जवळ करतात, त्यालाच असणारं अप्त मानतात. अशा प्रकारची त्यांची परीक्षा असते आणि त्या परीक्षेत असणारं आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही अशा प्रकारचा विचार हनुमानजी करत आहे. द्विज मांस मज भक्षिता समुद्र लंघन होईल वृथा. कैचा राम कैची सीता अधपाता मी जाईन. राक्षसाचं रूप धरून लंकेमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्यांनी मला असणारं ते जर मांस खाऊ घातलं तर मी असणारा या ठिकाणी अधपतनाला गेल्याशिवाय राहणार नाही. मग एवढ्या लांब असणारा उडी मारून मी लंकेमध्ये आलेलो आहे. एवढे सर्व वानर असणारे त्या ठिकाणी सीता मातेचा शोध घेऊ लागलेले आहेत. ते कार्य असणारं त्या ठिकाणी व्यर्थ राहील. प्रभू रामचंद्र सुद्धा असणारा माझ्यापासून दूर जातील आणि मी जागेवरच त्या ठिकाणी अधपतनाला जाईल असा विचार हनुमानजी करत आहे. राक्षस रूपाचा विटाळ मजन व्हावा आडूमाळ. कंटाळूने गुळांगुळ विचार स्थूळ मांडिला. आता असणारा त्या ठिकाणी नको रे बाबा काही कशाचं रूप आपण धारण करू, पण त्या राक्षसाचं रूप धरून तेवढा सुद्धा विटाळ आपल्याला घेणं योग्य नाही. त्याचं रूप धरणच असणारं त्या ठिकाणी आपल्यासाठी विटाळवानं अशा प्रकारचं आहे असा विचार करून हनुमानजी विचार करू लागले की करू तरी काय करू, कशा प्रकारे या लंकेमध्ये घुसू, काय करू काय नाही असा विचार करत आहेत. मग स्मरोने राम नाम हनुमंत पावला विश्राम.
लंका प्रवेश अति दुर्गम नीती धर्म उपपादी. आता असणार अशा प्रकारे काही ज्या वेळेस डोकं हनुमानजीचं चले ना त्यावेळेस असणार शांत झालेले आहेत आणि प्रभू रामचंद्राचं नामस्मरण त्यांनी चालू केलेलं आहे. कारण ज्या वेळेस आपल्याला वाट दिसत नाही, ज्या वेळेस आपल्याला काही सुधरत नाही, त्यावेळेस असणार प्रभू रामचंद्राच्या जीवावर सोडून दिलं की आपोआप असणार प्रभू रामचंद्र त्यातून काहीतरी असणारा रास्ता काढणार. अशा प्रकारचा विचार करून असणार त्या ठिकाणी हनुमानजी आणि त्यांना असणार लंकेमध्ये घुसायचं आहे, परंतु नीतीने त्या ठिकाणी घुसायचं आहे. कारण कसल्याही प्रकारचं असणारं दुष्कृत्य करून असणार त्या ठिकाणी सीता मातेचा शोध घ्यायचा नाही. म्हणून असणार त्या ठिकाणी रस्ता काही सापडत नाही. म्हणून प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करीत असणार त्या ठिकाणी विचार करत आहेत. करू जाता स्वे शिष्टाई गर्वे रावण न मानिल पाही. सीता सुटेसे दान नाही दाने वैदेही सुटे ना. आता नेमकं करावं तर काय करावं? आपण जायचं का राजा रावणाकडं? त्याला समजून सांगायचं का? पण त्याला जर समजून सांगितलं तर ते असणार काहीच ऐकणार नाही. कारण ब्रह्म राक्षस अशा प्रकारचा तो आहे. त्याला गोडीने समजून जरी सांगितलं की प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करू नको, सीता वापस दे, तरी असणार ते आडमुठा अशा प्रकारचा आहे, तो काही ऐकणार नाही. मग करावं तर काय करावं? जर त्याच्यासोबत बोलायला गेलो काय एखादा असणारा त्यांचाच राक्षस फोडावा. जर एखादा फोडला तर राक्षस असणारे त्या ठिकाणी त्यांच्यातली त्यांच्यात असणारे एक जीवानं राहतात. त्यामुळे जर त्याला फोडायला गेलो तर कसं नाही कसं ती वार्ता असणारी त्या ठिकाणी राजा रावणाकडे जाईल. मग असणारा या ठिकाणी वानर आला म्हणून माझं कार्य त्या ठिकाणी अधुरं राहील. अशा प्रकारचा सर्व बाजूने विचार असणारा हनुमानजी एका जागेवर बसून करू लागलेले आहेत. राक्षसांशी करिता भेद न घडे आपतत्वाचा बोध. मांस भक्षणे संबंध आप्तवाद ते कैचा. अरे जे राक्षस असणारा त्या ठिकाणी सगळ्यात पहिला असणारा जवळचा माणूस एखादा म्हटला की सगळ्यात पहिलं त्याला असणारा मांस खाऊ घालते तरच तो आमचा आहे. जर नाही खाल्लं तर जागेवर त्याचा घात करते. अशा प्रकारचे हे ब्रह्म राक्षस आहेत. आणि यांच्यातील एखादा घरभेदी बघायचा म्हटलं किंवा यांच्यातील एखादा राक्षस फोडायचं म्हटलं की तुला काय लागतं ते मी देतो बाबा, पण असणारं माझं एवढं कार्य तू मला सांग. तसं जर करायला गेलो तर हे असणारे जात जाती सोबत असणारे राक्षसाची इमानदार अशा प्रकारची राहणारी आहे. मी जर एखाद्याला फोडायला गेलो तर ती वार्ता लगेच असणाऱ्या राजा रावणापाशी जाईल आणि माझं असणारं कार्य त्या ठिकाणी नासून जाईल. असा विचार हनुमानजी एका जागेवर बसून करत आहे. भेदू जात राक्षसांशी भेद जाईल दशक्रिवासी. भेद नचले तयासी युद्ध हे त्या पाशी दुस्तर. आता असणारा या ठिकाणी फोडाफोडी करायचा विचार हनुमानजी करू लागले, परंतु ती फोडाफोडी राक्षसांच्या कोळामध्ये चालणार नाही. मग काय करावं? युद्ध करायला जावं. तर प्रभू रामचंद्रांनी आपल्याला सांगितलंय की सीता मातेचा शोध घेऊन या. मग असणारं त्यांचं कार्य त्या ठिकाणी अधुरं राहील. युद्ध सुद्धा करून असणारं या ठिकाणी जमणार नाही. कारण आपण या ठिकाणी राजा रावणाच्या लंकेमध्ये आलेलो आहोत, आपण एकटेच या ठिकाणी आलेलो आहोत. असा विचार हनुमानजी करत आहे. लंका दुर्गाती दुर्धर इंद्रजित कुंभकर्ण झुंजार. होता आहे हा सागर नर वानर केवी येती. आणि मी जर या ठिकाणी युद्धासाठी पेटलो बी तर इथं सुद्धा असणारे काही साधे सुधे माणसं नाहीत. कारण इंद्रावर विजय प्राप्त करणारा असणारा इंद्रजित आहे. महान महान अशा प्रकारचे राक्षसगण या ठिकाणी आहेत. आणि जर मी युद्धासाठी या ठिकाणी उतरलो तर आपली जी वानर सेना आहे ती या ठिकाणी या समुद्राला पार करून येऊ शकत नाही. अशा प्रकारचा चौफेर विचार असणारा त्या ठिकाणी एका जागेवर बसून हनुमानजी करत आहे. श्रीराम निधडा झुंजार रावण चेदिल परिवार. आडवा सागर दुस्तर तो लंकापूर केवी पावे. माझ्या प्रभू रामचंद्राकडे एवढं सामर्थ्य आहे की एका बाणामध्ये असणारं त्या राजा रावणाचं धड असणारं शरीरापासून असणारं त्याचं मुंडका असणाऱ्या शरीरापासून अलग करण्याचं सामर्थ्य माझ्या प्रभू रामचंद्राकडे आहे. एका बाणात असणारा सर्व राक्षसांचा घात प्रभू रामचंद्र करू शकतात. परंतु एवढा मोठा समुद्र पार करून माझे प्रभू रामचंद्र कसे लंकेला येतील असा सुद्धा विचार हनुमानजी करत आहे. नीतीशास्त्राचा अवबोध सामदाम भेद युद्ध. रावणी नचले संबंध नीती विरुद्ध राक्षस. युद्ध कसं करावं लागतं? वेदशास्त्रानं सांगितलंय की साम दाम अशा प्रकारचे साम दाम आणि भेद या तीन गोष्टीचा वापर करून असणारं युद्ध करावं लागतं. पण हे राक्षस आहेत, यांना नीती फिती काहीच माहित नाही. जशा प्रकारे युद्ध करता येईल कपट बुद्धीने म्हणा कसं त्यांना ज्या प्रकारे विजय प्राप्त करता येईल अशा प्रकारचे हे राक्षस आहेत. यांना असणारं त्या ठिकाणी नीती फिती काही कळत नाही. अशा प्रकारचा विचार हनुमानजी करत आहेत. बैसोनी लंकेच्या शिखरी नाना परी विचार करी. लंका दुर्ग अटक भारी
कोणी परी शोधावे. आता असणारा एका जागेवर बसूनच हा सर्व विचार हनुमानजी करू लागलेले आहेत की अतिशय अवघड अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. इथं नेमकं कशा प्रकारे सीता मातेचा शोध घ्यावा असा सर्व बाजूला चौफेर विचार हनुमानजी एका जागेवर बसून करत आहे. असो हा लंकेचा वृत्तांत मुदसाय श्री रघुनाथ. लंका शोधीन समस्त सीता शुद्धार्थ निजांगे. आणि असो म्हणले, असं नाही म्हटले की मी असणार या ठिकाणी सीता मातेचा शोधच घेणार आहे. असो म्हणले जे असायचंय ते मी असणार त्या ठिकाणी माझे असणारे त्या ठिकाणी मला मदत करते असणारे प्रभू रामचंद्र आहेत. प्रभू रामचंद्र माझ्या पाठीशी असल्या कारणानं कुठं नाही कुठं असणार त्यांच्या आशीर्वादानं मला सीता मातेचा शोध लागेल अशा प्रकारचा विचार करून असणार त्या ठिकाणी हनुमानजी सीता मातेचा शोध घेण्यासाठी असणार काय करू लागलेले आहेत. रामचंद्र भगवान की जय. लक्ष स्वरूप विधी ठकोनी राक्षसांच्या बुद्धी. मी करीन सीता शुद्धी कार्यसिद्धी श्रीरामे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि असो म्हणले हनुमानजी काही का असे ना कशाही प्रकारचं कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे काहीतरी युक्ती करून या राक्षसांना ठकून या राक्षसांना एड्यात काढून कशाही प्रकारे असणार मी या ठिकाणी सीता मातेचा या लंकेमध्ये शोध घेईल अशा प्रकारे आणि माझ्या प्रभू रामचंद्राने जे कार्य मला सांगितलेलं आहे ते मी निश्चितच पूर्णत्वास नेईल असा विचार असणारा हनुमानजी करत आहेत. सुरा असुरा निशाचरा लक्ष गती मज वानरा. घर धांडोळी घेऊन नगरा सीता सुंदरा पाहिन. आणि मी असणार त्या ठिकाणी असुर असोत त्या ठिकाणी दैत्य असोत राक्षस असोत या सर्वांच्या घरी असणार अलक्ष अशा प्रकारची गती माझ्याकडे आहे. कुणालाही लक्षात येणार नाही अशा प्रकारचं रूप मी धारण करेन आणि या ठिकाणी पूर्ण लंका असणारे त्या ठिकाणी पालथे घालेन आणि माझ्या सीता मातेचा मी शोध घेईल असा विचार हनुमानजी करत आहेत. ऐसा करोनिया विचार हनुमंत झाला मशक मात्र. ऐसे धरुनी शरीर अति लघुतर कपी झाला. आणि अशा प्रकारचा विचार करून असणार त्या ठिकाणी हनुमानजीनं एकदम छोटं असणार एकदम छोटं म्हणजे चिंतापेक्षा सुद्धा छोटं असणार त्या ठिकाणी रूप धारण केलेलं आहे आणि आता असणारा सीता मातेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये हनुमानजी प्रवेश करणार आहेत. मुंगीची या नयना आत कुपो नेनेची हनुमंत. येणे रूपे लंके आत प्रवेशोनी पाहत रमाकांता. आता कसं रूप असणारा हनुमानजीने धारण केलेलं आहे की एवढं बारीक रूप त्यांनी धारण केलेलं आहे की मुंगीच्या डोळ्यात जरी ते असणार गेलं तरी तिला असणार टोचणार नाही. एवढं बारीक रूप असणारं त्या ठिकाणी हनुमानजीनं धारण केलेलं आहे आणि तेवढं बारीक रूप धारण करून असणारा लंकेमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे आणि सीता मातेचा शोध घेण्याचं कार्य असणारं एवढ्या सूक्ष्म स्वरूपात हनुमानजी करू लागलेले आहेत. कोणा न कळता मात जगाचे न दुखविता चित्त. हनुमंत निघे लंके आत असे पाहत रामप्रिया. आणि हनुमानजीने असणारं त्या ठिकाणी कुणाला दुखवलं नाही कुणासोबत युद्ध केलं नाही कुणाला हाणामाऱ्या केल्या नाहीत कुणाला आपलं रूप दाखवलं नाही. अतिशय शांत गतीनं असणारा लंकेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपली जी माता आहे सीता माता त्या मातेचा असणारा काळजीपूर्वक असणारा त्या ठिकाणी शोध हनुमानजी घेऊ लागलेले आहेत. खंद कपाळी अति आटळी उपरिया उपरी माळ्या माळी. दुर्गांची या पवळी पाळी जनक बाळी पाहतसे. आता सर्वात पहिलं लंकेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर असणार आजूबाजूचा जो परिसर आहे जो असणारा लंकेच्या आजूबाजूचा परिसर आहे मोठमोठ्या खदानी आहेत मोठमोठे असणारे जे कपाट आहेत हे सर्व जो असणारा लंकेचा आजूबाजूचा परिसर आहे तो असणारा त्या ठिकाणी हनुमानजी चालू लागलेले आहेत. वने उपवने कानने देवालये शिवस्थाने मठ मटिका ध्यान भुवने
सीते कारणे शोधित. आणि सीता मातेचा शोध घेण्यासाठी मोठमोठे देवाची मंदिरं असणारे त्या ठिकाणी होते, मोठमोठे असणारे मठ त्या ठिकाणी होते, मोठमोठे देवालय असणारे त्या ठिकाणी होते. आणि ज्या ठिकाणी ध्यानधारणा करण्यासाठी सुद्धा असणारं राजा रावणाच्या लंकेमध्ये मोठमोठे ठिकाणं होते. या प्रत्येक ठिकाणावर जाऊन असणारं त्या ठिकाणी तिथं आपली सीता माता आहे का, अशा प्रकारचा शोध हनुमानजी घेऊ लागलेले आहेत. कडे कपाटे स्त्रोत कांतारे पर्वत गुहा गिरी कंदरे सूक्ष्म स्थाने अनेक विवरे साक्षेपे वानरे शोधिली. आणि काय केलं हनुमानजीनं, मोठमोठे पर्वत होते, मोठमोठे डोंगर होते, त्या ठिकाणी असणारा हनुमानजीनं पाहिलेलं आहे. जे काही असणारे गुप्त अशा प्रकारचे भुयार त्या ठिकाणी होते ते सुद्धा असणारं त्या ठिकाणी हनुमानजीनं चाललेले आहेत. कुठंतरी माझ्या सीता मातेला ठेवलेलं राजा रावणाने असावं. जे काही त्या लंकेच्या आजूबाजूला वन होते त्या वनात सुद्धा असणारा सीता मातेचा शोध हनुमानजीने घेतलेला आहे. आराम विराम उपरम सम विषम विषमी सम आश्रमांचे आश्रमधाम प्लवंगम स्वय शोधी. ज्या ठिकाणी असणारा आराम करायचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी लोकांना झोपायचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी असणारं गप्पा मारीत बसायचं स्थान आहे, या सर्व स्थानावर असणारा हनुमानजी गेलेले आहेत. आणि प्रत्येक जागोजागी असणारा त्या ठिकाणी काळजीपूर्वक सीता मातेचा शोध घेत आहेत. नाना वाटिका उदंड शैल कक्षे पय वितंड सरोवर स्थाने प्रचंड शोधी सुदृढ हनुमंत. आणि जे असणारे त्या ठिकाणी मोठमोठे असणारे फळबागा त्या ठिकाणी राजा रावणानं लावलेल्या होत्या, त्या सर्व फळबागामध्ये जाऊन असणारा सीता मातेचा शोध घेतलेला आहे. मोठमोठे झाडं असणारे त्याच्या असणाऱ्या लंकेमध्ये होते, त्या सर्व झाडांवर जाऊन असणारा सीता मातेचा शोध घेतलेला आहे. सर्व परिसर असणारा लंकेच्या आजूबाजूचा हनुमानजी असणारा त्या ठिकाणी एक 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 करून असणारा पाहू लागलेले आहेत. च्युतखंडे अच्युत खंडे कुश कर्दम पाणी पाखंडे डावलोनी बंडे उदंडे मध्यमादंडे सीता पाहे. आणि त्या ठिकाणी असणारं जे स्थान आहेत त्या स्थानाचे असणारे नाव सांगू लागलेले आहेत. या सर्व स्थानावर असणारा हनुमानजी गेलेले आहेत. प्रत्येक जागेवर जाऊन सीता माता आपली कुठं आहे का याचा शोध घेऊ लागलेले आहेत. ऐसा शोधून बाह्य प्रांत मग निघाला नगरा आत सीता शोधावया हनुमंत अति उदित साक्षेपे. आणि अतिशय उदित म्हणजे असणारं त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची तीळ मात्र असणारं त्या ठिकाणी दुर्लक्ष त्या गोष्टीकडे नाही. त्या ठिकाणी असणारं नामस्मरण प्रभू रामचंद्राचं आहे आणि ध्यानामध्ये सीता माता आहेत. अतिशय साक्षेपानं असणारं सीता मातेचा शोध घेऊ लागलेले आहेत. आता असणारं त्या ठिकाणी आजूबाजूचा सर्व परिसर त्यांनी असणारा चाळून काढलेला आहे, परंतु कुठंच सीता माता न भेटल्या कारणानं आता जी असणारी राजा रावणाची लंका आहे त्या लंका नगरीमध्ये असणारं त्या ठिकाणी सीता मातेचा शोध घेण्यासाठी हनुमानजी जाऊ लागलेले आहेत. तत्वे निरसूनी समस्त साधक आत्मा साधी निश्चित तेवी घरोघर धांडोळीत असे पाहत वैदेही. जशा प्रकारे असणारा साधक असतो तो असणारा आपल्या सर्व जे काही दुर्गुण आहेत त्याचं निरसन करून असणारा त्या ठिकाणी चांगल्या गुणाला असणारा आपलंसं करतो, चांगल्या गुणामध्ये असणारा त्या ठिकाणी प्रवृत्त होण्याचं कार्य करतो. तशा प्रकारे असणारं हनुमानजीनं सर्व लंका असणारे आजूबाजूला चाललेली आहे. आता असणारा जे मुख्य लंका नगर आहे त्या नगरामध्ये प्रवेश केलेला आहे. पाहता लंके माझारी ब्रह्म राक्षस वसती नगरी त्यांच्या निवासाची थोरी निज निर्धारी अवधारा. आता असणारा सर्वात पहिलं असणारं हनुमानजी कुठं गेलेले आहेत तर ब्रह्म राक्षस ज्या ठिकाणी राहत होते, जी गल्ली असणारी ब्रह्म राक्षसांची होती त्या गल्लीमध्ये असणारं हनुमानजीनं प्रवेश केलेला आहे. आणि कशा कशा प्रकारचे ब्रह्म राक्षस त्या ठिकाणी होते हे असणारा हनुमानजी पाहू लागलेले आहेत. एक राक्षस लंके माझारी रुद्राक्ष माळा गळा शिरी शिवदीक्षाधारी त्रिपुंडधारी मंत्रोक्त. आता कशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी ब्रह्म राक्षस असणारा त्या ठिकाणी हनुमानजीनं पाहिलेला आहे तर एक जणांना असणारा गळ्यामध्ये मोठमोठ्या माळा घातलेल्या आहेत, कपाळाला असणारा ते असणारा कपाळाला टिळा लावलेला आहे,
जो काही महादेवांचा भस्म आहे तो असणारा कपाळाला लावलेला आहे, अंगामध्ये असणारा माळा आहेत आणि त्या ठिकाणी असणारा ब्रह्म राक्षस अशा प्रकारचा तो आहे आणि त्यानं अशा प्रकारचा वेश धारण केलेला आहे असं सांगतात. दान अन्न देऊनी भूतांशी, आशाय वस्त्रे एक संन्यासी, दृष्टी देखिल्या मनुष्याशी, संक्षेपेशी गिळती. आता असणारा त्या ठिकाणी काय करते, त्यांनी असणारे भगवे कपडे अंगावर घातलेले आहेत, गळ्यामध्ये माळा आहेत, पूर्ण असणारं संन्यासाचं रूप त्या ठिकाणी धरलेलं आहे. परंतु काय करायचं, अन्न असणारं एखाद्या मनुष्याला द्यायचं, त्याला खायला असणारं द्यायचं, खायला देऊन जवळ आला की लगेच असणारं त्यालाच खाऊन टाकायचं. अशा प्रकारचे त्या ठिकाणी ब्रह्मराक्षस हनुमानजीनं पाहिलेले आहेत. सवेची करीती आचमन, स्वाहा करीती होम हवन, कर्मे दाविती विचक्षण, धरिती ध्यान आहारार्थ. कशासाठी, त्या ठिकाणी असणार आपण ब्रह्मन आहोत अशा प्रकारचं दाखवण्यासाठी, आपण साधू संत आहोत अशा प्रकारचं दाखवण्यासाठी मनुष्य खाऊन टाकला की लगेच असणारं स्वाहा करायचं, त्याच्यामध्ये असणारं तूप टाकायचं आणि लगेच असणारं ध्यानधारणेला बसल्यासारखं बसायचं आणि दुसऱ्या असणारं प्राण्याची वाट बघायची. दुसरा मनुष्य आला की त्याला लगेच उचलायचं आणि खाऊन टाकायचं आणि लगेच असणारं आपापल्या कामाला लागायचं, मंत्र जप तप केल्यासारखं असणारं दाखवायचं. अशा प्रकारचे ब्रह्म राक्षस असे त्या ठिकाणी हनुमानजीनं पाहिलेले आहेत. एक नागवे जटाधारी, भस्मधारी शरीरी, रिगोनिया वनांतरी, गाई मारिती भक्षणार्थ. आता काही असणार त्या ठिकाणी मोठमोठे केस वाढवलेले आहेत, सर्व अंगाला विभूती लावलेली आहे, अंगावर एकही वस्त्र नाही आणि ते वनामध्ये हिंडत आहेत आणि हिंडता हिंडता एक जरी गाय दिसली की लगेच तिला कापायचं आणि लगेच तिचं मांस असणारं भक्षण करायचं. अशा प्रकारचे ब्रह्म राक्षस असणारे मारुतीरायानं पाहिलेले आहेत. तेची गोचर्म धरुनी करी, आम्ही गोजिनांबरधारी, ऐसे मिरविती लोकाचारी, वेशधारी राक्षस. आणि तेच राक्षस काय करायचं, जंगलात जायचं, त्या गाईला कापायचं, तिचं मांस खायचं आणि तिचंच मांस असणार, तिचं अंगावरचं कातडं शरीर असणार शरीरावर घ्यायचं आणि आम्ही गायीचे रक्षक आहोत, आम्ही गायी असणाऱ्या सांभाळतो, आमच्यासारख्या गायी कुणीच सांभाळू शकत नाही, गायीचं रक्षणच असणार आपल्याला करायला पाहिजे असं म्हणणारेच असणारे त्या ठिकाणी ते भक्षण करतात. असे असणारे त्या ठिकाणी ब्रह्मराक्षस मारुतीरायानं पाहिलेले आहेत. मांस भक्षावयाचा स्वार्थ, ऐसी संपादिती मात, ऐसे राक्षस लंके आत, देखे हनुमंत विचरता. आणि अशा प्रकारचे राक्षस हनुमानजीने बघितलेले आहेत की मनात तर काय, मनात तर त्या ठिकाणी मांस खायचंय, परंतु वरवर दाखवण्यासाठी काय दाखवायचंय की मी लय मोठा असणारा देवाचा भक्त आहे, मी माझ्यासारखी देवाची सेवा असणारा कुणीच करू शकत नाही, परंतु सर्व कृत्य जे करायचे ते असणारे राक्षसाचेच करायचे, पण दाखवायला असणार मी लय मोठा ब्रह्मचारी, मी लय मोठा साधू आहे, माझ्यासारखा असणारा दुसरा कुणीच नाही असं असणार त्या ठिकाणी. अशा प्रकारचे ब्रह्मराक्षस हनुमानजीने पाहिलेले आहेत. मांस भक्षिता स्वैच्छेसी, वाटान देती कोणासी, संन्यासाचे घेता तुम्हासी, नरकवासी पैवाल. आता ते काय म्हणू लागलेले आहेत, ब्रह्म राक्षस आहेत आणि राक्षसात सुद्धा असणार त्या ठिकाणी ज्या वेळेस मासाचे ज्या वेळेस असणारे वाटे होतात त्यावेळेस असणार तेच ब्रह्म राक्षस त्या ठिकाणी म्हणतात की हे राक्षसांनो, अरे बामणाचं घेतलं तर तुम्हाला पाप लागल. अशा प्रकारचे ब्रह्म राक्षस त्या ठिकाणी, आता तसल्या सुद्धा बामणाचं पाप लागायचं म्हटल्याच्या नंतर अवघड आहे. अशा प्रकारचे राक्षस हनुमानजी पाहू लागलेले आहेत. अग्निहोत्री राक्षस तेथ, कुंड मंडप वेदिका युक्त, दोन्ही कर कुश मंडित, सायं प्रातः होम देती. आता त्या ठिकाणी असणार काही अग्निहोत्री अशा प्रकारचे त्या ठिकाणी ब्रह्म राक्षस होते. सर्व असणार त्या ठिकाणी कुंड मांडायचं, होम हवनाची पूजा असणार असल्यासारखं करायचं, भला मोठा मंडप द्यायचा, त्या असणार होम हवनाच्या ठिकाणी असणार आपण खूप सेवा करायला होत अशा प्रकारचं दाखवायचं आणि मनुष्य त्या ठिकाणी कुणी आलेला दिसला की लगेच असणार खायला चालू करायचं. अशा प्रकारच्या वृत्तीचे राक्षस असणार त्या ठिकाणी हनुमानजीनं पाहिलेले आहेत. मुष्टी मुष्टी कुश करी, देखिल्या मनुष्या तेनेची मारी, मांस भक्षावया होम करी,
पापाचारी राक्षस आणि असणारा पापाचं आचरण करणारे अशा प्रकारचे ते राक्षस होते. तिथं काय पुण्याचा ढिगारा त्यांना लावायचा नव्हता. जे होम हवन आहे त्यात असणारा भस्म टाकीत राहायचं. ओम भट स्वाहा काहीतरी म्हणत असते तशा प्रकारचे मंत्र म्हणून असणारा त्या ठिकाणी ते जे भस्म असणारा तो अग्निकुंडात टाकायचा आणि सर्व काही असं दाखवायचं की महान पूजा असणारे या ठिकाणी करू लागलेले आहेत. परंतु एखादा का मनुष्य एखादा का प्राणी त्याच्या जवळ आल्याबरोबर त्याला असणारा लगेच गिळून टाकायचं, लगेच खाऊन टाकायचं. अशा प्रकारचे ब्रह्म राक्षस असणारे त्या ठिकाणी हनुमानजीनं पाहिलेले आहेत. होत्या पोत्याचा पुरोडाश त्याचही स्वयं करीती ग्रास वाटान देती कोणास अतिकर्कश मांसार्थी. आणि त्या ठिकाणी जे काही होम हवन करताना असणारा प्राण्यांचं मांस लागतं ते सुद्धा उरलेलं मांस असणार हे ब्रह्म राक्षस सोडत नव्हते. ते सुद्धा उरलेलं असणारं खाऊन टाकायचं कृत्य ते ब्रह्म राक्षस करत होते. अशा प्रकारचे ब्रह्म राक्षस असणारा हनुमानजीनं पाहिलेले आहेत. जेथे जेथे अति गौल्यता तेथे कैचा राम कैची सीता तेथोन निघता हनुमंता होय देखता आश्चर्य. आणि अशा प्रकारचं दुष्कृत्य ज्या ठिकाणी होत असेल, अशा प्रकारचे राक्षस असणारे तुच्छ अशा प्रकारचे ज्या ठिकाणी राहत असतील, इथं कशाला असणार प्रभू रामचंद्राचं नाव सुद्धा इथं येणार नाही आणि त्या सीतामाता अशा ठिकाणी असूच शकत नाहीत. अशा प्रकारचा विचार करून असणाऱ्या त्या ठिकाणी ती जी ब्रह्म राक्षसांची गल्ली आहे ती ज्यावेळेस हनुमानजी सोडू लागले त्यावेळेस त्यांनी काय आश्चर्य पाहिलेलं आहे. वेद पाठक लंके आत बीजनी अरण्यके पढत मनुष्य देखिल्या तेथ स्वयंभक्षित फळाहारा. त्या लंकेमध्ये असणारा वेदाचं सुद्धा पठण करणारे अशा प्रकारचे लोक होते आणि जे वेद पाठक म्हणून ओळखल्या जायचे ते असणार त्या ठिकाणी आपापलं कार्य असणार त्या ठिकाणी भगवंताची सेवा आपण करत आहोत, भगवंताशिवाय आपल्याला असणारं दुसरं काहीच नाही अशा प्रकारचं सर्वांना सांगायचं. परंतु एखादा का मनुष्य त्या ठिकाणी ते कथा ऐकायला आला, त्यांचं वेदाचं ज्ञान घ्यायला आला की लगेच असणारा तो गिळून टाकायचा. अशा प्रकारच्या राक्षस वृत्तीचे सर्व काही लोक असणार लंके मध्ये आहेत. हे असणार हनुमानजी पाहू लागलेले आहेत. अग्निहोत्र वेदाध्ययन राक्षसा घरी संपूर्ण दया सत्य सुचित्वपण राक्षसा जाण असेना. आता असणार त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत की प्रत्येकाच्या घरी असणार, ज्याच्या घरी असणार वेदाचं पठण होतं, ज्याच्या घरी असणार सर्व काही देवाचं भजन कीर्तन होतं, तोच असणारा त्या ठिकाणी देवाचा भक्त आहे असं म्हणता येत नाही. राक्षसांच्या घरी सुद्धा असणार ते होतं. पण ज्याच्याकडे दया क्षमा शांती या गोष्टी आहेत, ज्याच्याकडे असणारा या दया क्षमा शांती असणारा आहेत आणि जो असणारा अशा प्रकारचे कृत्य करत नाही आणि भगवंताची सेवा करतो तोच खरा भक्त आहे. नाहीतर घरात असणारा त्या ठिकाणी सर्व देवाचे असणारे कार्य करतो आणि त्या ठिकाणी वर्तन असणारं त्या ठिकाणी राक्षसाचं करतो. तशा प्रकारचेच ब्रह्म राक्षस हे आहेत असं असणारं त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगत आहेत. ऐसी शोधिता ब्रह्मपुरी ब्राह्मण गोविले दोरी कर्माभिमान त्यावरी श्री सीता सुंदरी तेथे नाही. आणि अशा प्रकारच्या ब्रह्म राक्षसांच्या गल्लीमध्ये असणारा सर्व काही फिरून हनुमानजीने पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी काही आपली सीता माता असू शकत नाही अशा प्रकारचा विचार हनुमानजी करत आहेत. सर्वभूती असे भगवंत ऐसी दया नाही तेथ कैचा राम कैची सीता तेथ मुद्रा मंत्र ते दीक्षा. आता तिथं असणार सर्वाभूतीमय नाही म्हणजे कुणाबद्दलच असणार त्या ठिकाणी प्रेम त्यांना नाही. कारण दया क्षमा शांती ज्या ठिकाणी आहे तिथंच असणारा भगवंत राहू शकतो. त्यातली एकही गोष्ट असणारी यांच्या जवळ नाही म्हणून असणारे या ठिकाणी सीता माता असूच शकत नाहीत. अशा प्रकारचा विचार करून हनुमानजीने असणार त्या ब्रह्म राक्षसांची गल्ली सोडून दिलेली आहे. पाहता क्षत्रियांच्या थाटा वाढीवेचा गर्व ताठा लागता हनुमंताचा चपेटा स्वयं पटापटा पडतील. आता असणाऱ्या त्या ठिकाणी जे काही क्षत्रिय त्या ठिकाणी राजा रावणाचे क्षत्रिय अशा प्रकारचे जे लोक होते त्या एरियात असणारा हनुमानजी घुसलेले आहेत. त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत लय गर्व असणारा त्या क्षत्रियांना आहे. परंतु एकदा का असणारा हनुमानजीचा एकच रटा जरी पडला ना तर जागेवर त्यांचा असणारा प्राण जाईल अशा प्रकारचे एकनाथ महाराज सांगत आहेत.
नाही वीर वृत्ती पुरी मरण भयाची न फिटे शिरी ऐसे भेड क्षत्रिया घरी सीता सुंदरी न भेटे. आणि अशा भेकड्या क्षत्रियांच्या घरी कशा प्रकारे सीता माता असणारा असू शकतात, कारण यांना असणारं त्या ठिकाणी आधीच तर शक्ती असणारी आपल्याकडे कमी आणि त्यात असणार मरणाची भीती ज्याच्याकडे आहे. कारण जो असणारा प्रभू रामचंद्राचा किंवा भगवंताचा भक्त आहे त्याला मरणाची कवाच असणारी त्या ठिकाणी भीती वाटत नाही. आणि हे राक्षस असल्या कारणानं ज्याला मरणाची भीती वाटते असल्या भेकडांच्या घरी असणारे त्या ठिकाणी माझी सीता माता असूच शकत नाही असा विचार करू लागलेले आहेत. मरण भय पोटात ते तव क्षत्रिय अति अशक्त तयांसी नपुंसक म्हणत सीता निश्चित तेथे नाही. आणि जे असणारे नावाला क्षत्रिय आहेत परंतु मरणाची भीती त्यांच्याकडे आहे ते कवाच असणार त्या ठिकाणी शक्ती दाखवू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडे कवाच असणारी शक्ती असू शकत नाही आणि अशांच्या घरी असणारा माझी सीता माता असू शकत नाही असा विचार करून हनुमानजी असणार पुढे जाऊ लागलेले आहेत. ऐसे शोधिता क्षत्रिय पुरी तेथे न लभे सीता सुंदरी मग निघाला वैश्यांचे घरी श्रीराम नारी शोधावया. आणि अशा प्रकारे क्षत्रियांची गल्ली असणारे त्या ठिकाणी हनुमानजीला पालथी घातलेली आहे. आणि आता जे असणारे वैश्यामध्ये ज्या ठिकाणी व्यवसाय करणारे लोक आहेत, कुणी चांभार असेल, कुंभार असेल, लोहार असेल, अशा प्रकारच्या प्रत्येकाच्या घरी असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमानजी जाऊन सीता मातेचा शोध घेऊ लागलेले आहेत. वैश्यांचे उदिमी चित्त अति लोलूप वांचिती वित्त शीघ्र प्रवेशोनी पाहत सीता शुद्ध्यर्थ न लभेची. आता असणारे जे व्यवसाय करणारे लोक आहेत ते असणारे त्या ठिकाणी कधीही धनाला असणारे लोलुपता अशा प्रकारचे असतात. कोणता बकरा आज येतोय, कोणत्या बकऱ्याला मी कापतोय, मला असणारे त्याच्यामध्ये किती रुपये राहतील, अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी व्यावसायिक लोक असतात. अशा प्रकारच्या व्यावसायिक लोकांमध्ये असणारे हनुमानजी घुसलेले आहेत आणि त्या ठिकाणी सीता मातेचा शोध घेऊ लागलेले आहेत. परंतु आतापर्यंत जेवढा शोध घेतला कुठंच असणारे त्यांना सीता मातेचा थोडा सुद्धा थांग पत्ता लागलेला नाही. वैश्यांचे कृपण मन कवडी कवडी साचविती धन त्यांचे घरी सीता निधान न लभे जान हनुमंता. आणि जे व्यावसायिक आहेत ते असणारे सर्वच सारखे नसतात, परंतु 2-2 रुपयासाठी असणारे त्या ठिकाणी काही नाही काही करायचं, परंतु लोकांचे मुंडके मुरगाळून असणारे त्या ठिकाणी कमवायचं. अशा प्रकारचे जे व्यापारी आहेत त्यांच्या घरी माझी सीता माता असू शकत नाही. त्याच्या घरी असणारा माझ्या प्रभू रामचंद्र सुद्धा असणारा नाव सुद्धा त्यांचं असू शकत नाही असा असणारा त्या ठिकाणी विचार करून हनुमानजी काय करू लागलेले आहेत. आता शोधू शूद्र जाती ती माझी 18 पगड जाती ती घरे धुंडाळीत मारुती सीता सती शुद्धर्थ. आणि आता असणारा जे काही क्षुद्र आहेत म्हणजे त्या क्षुद्रामध्ये असणारा 18 पगड जाती आल्या त्या सर्व जातीच्या लोकांच्या घरामध्ये जाऊन असणार हनुमानजी सीता मातेचा शोध घेऊ लागलेले आहेत. कारण टप्प्याटप्प्याने एक एक असणारा त्या ठिकाणी गल्ली पार करायची आहे आणि पूर्ण लंकेची दांडोळी त्यांना घ्यायची आहे, नंतरच सीता मातेचा शोध लागणार आहे. म्हणून असणारा एक टप्पा पार करू लागलेले आहेत. पाहता साळीयांच्या मागी अवघी गाडीत घातली गुडगी हनुमान निज पुच्छाच्या संयोगी जाळील आगी सस्नेह. आणि जे असणारे साळी लोक आहेत ते असणारे त्या ठिकाणी साळीच्या अशा वाकून जशा प्रकारे लावतात ते असणारे साळी लावताना किंवा साळी काढताना हनुमानजीचा एक रट्टा जर असणारा त्यांच्या पाठीवर बसला ना की त्या ठिकाणी कुंतत बसतील अशा प्रकारचं एकनाथ महाराज बोलू लागलेले आहेत. आवाज वाढवा फक्त, सगळं चांगलं आहे, गळा बी चांगला आहे, सगळं चांगलं आहे, तुमचा आवाज बारीक पडायला बघतो. वाचन बी सुंदर आहे. पाणी लागत असलं तर पाणी वाचन बी लय सुंदर आहे, आवाज मोठा पाहिजे फक्त. थोडी स्पीड वाढवा आणि आवाज मोठा करा. शिकायचे आपल्याला काय नाही. प्रभू रामचंद्र भगवान की जय. चाटे असत्यवादी ऐका अंगळू मंगळू
बोलती देखा हनुमंत जाणे आगळी का लावी लसिका पुरधनी. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे असणार जे हनुमंतराय आहेत ते कार्य करू लागले, शोधन कार्य चालू आहे. आणि शोधित असताना आता तिचे काही कपड्याची दुकानं आहेत, त्या कपड्याच्या असणार गल्लीला गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर बघितलं हनुमंतरायाने हे असणार आळू माळू जे काही त्यांची असणारी भाषा आहे त्या वेगळ्या भाषेमध्ये असणारे व्यवहार एकमेकांमध्ये करतात आणि गिरायकाला काहीच मेळ लागून देत नाहीत. आणि गिरायकाकडून असणार पुरं आपल्याला लागेल तेवढं असणारं धन लुटतात. आणि अशा प्रकारे असणारं हनुमंतराय विचार करू लागले की यांना आता काय लुटायचे ते लुटू द्या. एक वेळेस असणार मी ह्यांचं जे सगळं असणारं बाळगाबाळे ते घेऊन असणार याचा असणारा नेस्तनाभूत करणार आहे असा विचार असणारा हनुमंतराय करतात. ऐसी शोधिता चाटे ओळी तेथे नलभे जनक बाळी पहावया सोवण्यांची आळी निघाला आतुरबळी हनुमंत. आणि अशा प्रकारे असणारे कापड व्यापारी असणारे जे काही आहेत त्यांच्या सर्व गल्लीमध्ये हनुमंतरायाने असणारे शोध घेतला परंतु असणारा हनुमंतरायाला काही तिथं माता सीतेचा शोध लागला नाही. परंतु एवढं कळालं की इथं असणारा भरपूर कपड्याचा व्यापार आहे आणि ते निश्चितच कापडा असणारा आपल्याला उपयोगाला येणार आहेत. आणि पुन्हा ज्या वेळेस ती गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीमध्ये गेले त्यावेळेस पाहिलं तर जे काही सोनार आहेत ते सोनार असणारा आपला सोन्याचा व्यवहार त्या ठिकाणी करू लागले. सोन्याचे कर्म खोटे खार लाविती नेट पाटे बाहेर मुदियांचे साठे शीश काटे भांडवल. आणि अशा प्रकारे असणारा सोनार काय करतो तर सोनं असणारा विकत असताना